श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थांची भक्ती हा प्रत्येक जण करत नसतो, पण ज्या लोकांना श्री स्वामी समर्थांची भक्ती केली त्या लोकांना श्री स्वामी समर्थांनी प्रत्येक वेळी तारलेला आहे। श्री स्वामी समर्थ जसे प्रत्येकाला म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि नेमकं याच पद्धतीने स्वामी त्या भक्ताच्या नेहमी पाठीशी असतात। मग त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कोणतीही अशक्य गोष्ट जरी असली तरी देखील त्याच्या आयुष्यामध्ये अशक्यही शक्य करत असतात आणि सदैव त्या भक्ताला साथ देत असतात। मित्रांनी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचा खूप लोकांना भरपूर अनुभव देखील आलेले आहेत। ज्या लोकांनी श्री स्वामी समर्थांची मनापासून मनोभावी भक्ती केली त्या लोकांना श्री स्वामी समर्थांनी भरपूर अनुभव दिलेले आहेत। मित्रांनी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव ज्या भक्ताला येत असतात त्याचं आयुष्य हे श्री स्वामी समर्थांनी तारलेलं असतं। मित्रांनी मैत्रिणींनो, असाच मी एक आज तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव सांगणार आहे। तर हा अनुभव आहे तो एका राजेश नावाच्या मुलाचा। तो 24 वर्षाचा मुलगा आणि त्याला आलेला श्री स्वामी समर्थांचा अनुभव। मित्रांनी मैत्रिणींनो, हा अनुभव खूपच भयानक अनुभव आहे, कारण या अनुभवामध्ये ज्या वेळेस त्याच्या जीवावर बेतणारा हा अनुभव आहे। मित्रांनी मैत्रिणींनो, ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करत असता त्यावेळेस देखील किंवा तुम्ही ईश्वराची न भक्ती करता सुद्धा प्रत्येकावर संकटेही येतच असतात, परंतु ईश्वराची भक्ती केल्यानंतर ईश्वर तुम्हाला एखाद्या संकटातून कशा पद्धतीने तारून नेत असतात हे आजच्या या अनुभवामध्ये तुम्हाला स्पष्टपणे समजणार आहे। तर चला तर मग त्या राजेशचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये मांडूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्हा सर्वांना माझा अनुभव मला सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे। नमस्कार, माझे नाव राजेश आहे आणि माझे वय वर्ष 24 आहे आणि वयाच्या 24व्याच वर्षी मला हा अनुभव भयानक अनुभव आलेला होता। मला एका कंपनीमध्ये जॉब लागलेला होता। माझ्या घरामध्ये माझ्या आजोबांपासून श्री स्वामी समर्थांची भक्ती केली जायची आणि त्यामुळे माझे आजोबाच खरोखर श्री स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त होते। घरामध्ये श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण, त्यांचा जप सदैव चालू असायचा। त्याबरोबरच माझे आजोबा सदैव श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र देखील सतत म्हणत असायचे। एवढी भक्ती श्री स्वामी समर्थांवर बाबा म्हणजे माझे आजोबा करायचे की ज्या वेळेस श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवल्यानंतरच स्वतः ते जेवण करायचे। अशा पद्धतीने दररोज माझ्या आजोबांचा स्वामींवर खूप विश्वास होता आणि स्वतः माझे आजोबा स्वामींचे भक्त असल्यामुळे आमच्या घरामध्ये नवीन काहीही नव्हतं, त्यामुळे माझे आई वडील मी देखील श्री स्वामी समर्थांचा भक्त झालो होतो, कारण आजोबा सतत श्री स्वामी समर्थ गुणगुणत, त्यामुळे आमच्या सर्वांच्या कानी श्री स्वामी समर्थांचा षड्यक्षरी मंत्र पडत। त्याचबरोबर माझे आजोबा तारक मंत्र देखील सकाळ संध्याकाळ म्हणत आणि त्यांचा तारक मंत्र म्हणण्याची पद्धत म्हणजे ती मोठ्यानेच म्हणायचे, त्यामुळे आम्हा सर्वांचा तारक मंत्र देखील पाठ झाला होता आणि मला देखील श्री स्वामी समर्थांची ओढ लागली होती। ज्यावेळेस माझे आजोबा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचे, त्यांचा तारक मंत्र म्हणायचे, त्यावेळेस मी देखील माझ्या आजोबांबरोबर लहानपणापासूनच स्वामींचं नामस्मरण तारक मंत्र सतत म्हणत असायचो आणि हळूहळू मला वयाच्या 24व्या वर्षी जॉब लागला आणि जॉब लागला असताना माझा जॉब हा खूप चांगल्या पद्धतीने होता। त्याबरोबरच त्या जॉबच्या कामानिमित्तच मला सोलापूरला जाण्यात आलं होतं आणि मी सोलापूरला जाण्यासाठी देखील निघालो। दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी जॉब कामानिमित्त सोलापूरला निघालो। तेथून मला 3 सहकार्य देखील मिळाले होते आणि त्यानंतर आमचा चौघांचा प्रवास चालू झाला, कारण श्री स्वामी समर्थांची भक्ती मनामध्ये असल्यामुळे कधी कधी अधूनमधून श्री स्वामी समर्थांचं नाव माझ्या मनामध्ये सतत यायचं। आमच्या चौघांचा प्रवास हा आनंदाने सोलापूरच्या दिशेने चालला होता आणि त्यानंतर गाडीचा प्रवास देखील चांगला चालू होता। अचानकच काय झालं की सोमवार सोलापूरच्या रोडवरती असं झालं की अचानकच गाडी बंद पडली
गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसताना सुद्धा गाडी अचानकच बंद पडली. त्यावेळेस सुमार 11 ते 12च्या दरम्यान वाजले असतील आणि त्यावेळी गाडी बंद पडल्यामुळे आम्ही गाडीतून उतरलो. आसपास काहीही दिसेनासे. एखादं घर किंवा कोणतीही लाईट लांब लांब पर्यंत दिसत नव्हती. संपूर्ण सडक ही सुनसान होती. कोणत्याही प्रकारचा तेथे लोकांचा कलबलाट सुद्धा नव्हता. वाहनं मात्र भरपूर जात येत होती. सुमारे 5 मिनिटांमध्ये 100 वाहने तेथून जात होती. परंतु आता तेथे काय करायचं? त्यावेळेस आम्ही चौघांनीही ठरवलं की आता लिफ्ट घ्यायची आणि लिफ्टने आपण सोलापूरला जायचं किंवा पुण्याला जायचं. जशा पद्धतीने आपल्याला मिळेल त्या पद्धतीने आपण प्रवास करायचा. आणि ठरवल्याप्रमाणे आम्ही तेथे रस्त्याच्या एका बाजूला गाडी उभी केली. रस्त्याच्या एका बाजूला गाडी लावली आणि त्यानंतर आम्ही येणाऱ्या वाहनांना हात करू लागलो. तर त्यावेळेस आम्ही चौघेही आम्ही हात करत होतो. परंतु तेथून इतकी वाहनं जात होती की 5 मिनिटांमध्ये जवळजवळ 100 ते 100च्या आसपास वाहनं जात असतील. परंतु एकही गाडी तेथे थांबत नव्हती. अशामध्येच आमचा अर्धा पाऊण तास निघून गेला, परंतु एकही गाडी थांबेना. आणि त्यावेळी आम्ही चौघेही खूप विचारात पडलो. आता काय करायचं? गाडी एकही थांबत नव्हती. आता कोणत्याही प्रकारे विचार करून काहीही होणार नाही, परंतु पर्याय देखील नव्हता. आम्ही काहीही करू शकत नव्हतो. खूप वेळ असाच गेला आणि त्यावेळेस नेमकं एक गाडी आमच्या समोर येऊन थांबली. आता गाडी एक अचानक आमच्या समोर येऊन थांबली. त्यावेळेस आम्ही चौघेही आश्चर्यचकित झालो, कारण इतक्या वेळ आम्ही गाडीला हात करत होतो, परंतु एकही गाडी आम्हाला थांबली नाही आणि अचानक ही गाडी आमच्या जवळ येऊनच थांबली. त्यावेळेस मात्र आम्ही एकदम घाबरलो. परंतु त्यावेळेस ती परिस्थिती तशी नव्हती. आम्हाला गाडीची गरज होती, कारण तेथे कोणतीही गाडी थांबत नव्हती. त्याबरोबर सुनसान सडक होती. रात्रीचा 12चा सुमार होता, त्यामुळे आम्ही सर्वजण घाबरलो होतो. आता ती गाडी येऊन थांबली. त्यावेळेस आम्ही चौघेही त्या गाडीच्या जवळ गेलो. जवळ गेल्यानंतर गाडीमध्ये आम्ही पाहिलं तर एक 65 वर्षाचे वृद्ध पुरुष त्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग करत होते. आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितले की ते म्हणाले की मुलांनो, काय झालं आहे? काय तुम्ही इथे का थांबला आहात? तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आमची गाडी बंद पडलेली आहे आणि आम्हाला लिफ्टची गरज आहे. तर त्यावेळेस ते म्हणाले की मी पुण्यालाच चाललेलो आहे. मग तुम्हाला घेऊन येणार असला तर चला तुम्ही माझ्या बरोबर. परंतु माझ्या गाडीमध्ये तीनच लोकांची जागा आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही तिघे जणी माझ्या बरोबर येऊ शकता. परंतु ते आजोबा पाहण्यामध्ये एक वेगळेच वाटत होते. आणि त्यानंतर ते आजोबा म्हणजे असे जसे नॉर्मल लोक असतात तशा पद्धतीने ते वाटत नव्हते. त्यानंतर ना आमच्या लक्षात आलं, परंतु एवढं घाबरलो होतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विचार मनामध्ये येतच नव्हता. परंतु त्यावेळेस ते आजोबा आम्हाला सांगू लागले की आम्ही म्हटलं की आम्ही 4 जण आहोत आणि तुम्ही तर 3च लोक आम्हाला तिघांनाच घेऊन जायचं म्हणत आहात. तर त्यावेळेस ते आजोबा म्हणले की तुम्ही इथे थांबू नका, ही जागा शापित आहे आणि त्यामुळे येथे कदाचित एखादा जर व्यक्ती किंवा एखाद्याची गाडी जर या शापित जागेमध्ये जर अडकली तर ती काळाच्या ओघामध्ये ओढून घेतली जाते. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ येथे थांबू नका. ही जागा ही शापित असल्यामुळे येथे कोणाचाही काहीही होऊ शकतं. त्याबरोबर जीव घेणा देखील येथे प्रसंग घडू शकतो. त्यामुळे तुम्ही या जागेवरती तरी कमीत कमी जास्त वेळ थांबू नका. आता आजोबांनी सांगितल्याप्रमाणे 3च लोक त्यांच्या गाडीमध्ये बसू शकत होते. आता मी तर खूप घाबरलो होतो. आता 3 लोकांचा आमच्या चौघांमध्ये तिघांची कोणाची निवड करायची असा माझ्या मनामध्ये विचार चालला होता. आणि माझा विचार चालूच होता तोपर्यंत माझ्या 4 सहकार्यांपैकी 2 सहकार्य तर त्या आजोबांच्या गाडीमध्ये जाऊनच बसले. आणि त्यानंतर तिसरा देखील म्हणाला की मी तरी बाबा थांबणार नाही. आता आजोबांनी सांगितलं की ही जागा शापित आहे, इथे कोणीही थांबू नका आणि येथे थांबणारा व्यक्ती हा जगतच नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेस आजोबांनी सांगितलं त्यावेळेस तो तिसरा माझा सहकार्य तो सुद्धा गाडीमध्ये जाऊन बसला. आता मी एकटाच राहिलो. त्यावेळेस मी त्या आजोबांच्या जवळ गेलो आणि आजोबांना मनापासून विनंती केली. आजोबांना प्रार्थना केली की आजोबा, तुम्ही काहीही करा पण मला परत न्यायला माघारी या. तुमचे खूप उपकार माझ्यावर होतील. ईश्वराची कृपा देखील तुमच्यावर भरपूर होईल, परंतु मला न्यायला परत तुम्ही या कृपा करून, अशी त्या आजोबांना विनंती केली. परंतु
ते आजोबांनी होकार आरती मान हलवली आणि त्यानंतर ती गाडी म्हणजे माझे तिन्ही सहकार्य घेऊन ती गाडी आजोबांची गाडी तेथून निघून गेली. आता मी खूप वेळ तेथे थांबला असताना माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू झालं. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र देखील चालू झाला. कारण अशा ठिकाणी एकटं राहणं आणि त्याचबरोबर आजोबांनी त्या जागेची संपूर्ण माहिती सांगितलेली होती. त्यामुळे आता मी पूर्णपणे घाबरून गेलो होतो. एवढा घाबरलो होतो की पाय माझे थरथर कापत होते, अंगातून घाम येत होता. एवढी परिस्थिती बेकार झाली होती की मी आता ते तुम्हाला शब्दामध्ये मांडू शकत नाही. त्यावेळेसची परिस्थिती माझी खूपच गंभीर होती. आता मला त्यावेळेस काय करावं हे देखील सुचत नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती माझी झालेली होती. आणि त्यानंतर मी 1-1.5 तास वाट पाहिली, परंतु आजोबा तेथे परत आलेच नाहीत. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर असं मला जाणवू लागलं की आता माझ्या पायांवरचा ताबा आता माझा सुटलेला आहे. आणि त्यावेळेस माझं पाय एवढं थर कापत होते की मला काहीही सुचत नव्हतं. आणि पायावरचा तर ताबा सुटलाच होता. काळजाची धडधड भरपूर प्रमाणात चालू होती. रात्रीच्या 1:30चा सुमार होता. घाबरल्यामुळे मनामध्ये श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण तर चालूच होतं, त्याचबरोबर तारक मंत्र देखील सतत म्हणत होतो. आणि त्यानंतर अचानक काय झालं कोणास ठाऊक, मला समजत नव्हतं. अचानक माझी पावले चालू लागली. असं मला जाणवत होतं की माझ्या पावलांवर माझं नियंत्रणच राहिलं नव्हतं आणि माझी पावलं अशी एवढी पटपट चालू लागली की मी माझा स्वतः देखील मनामध्ये विचार करत होतो की मला नेमकं झालं काय आहे, माझी पावलं कोणत्या दिशेनं निघालेली आहेत हे मला काहीही माहीत नव्हतं. मला फक्त एवढंच जाणवत होतं की माझे पाय कुठेतरी नक्कीच चाललेले आहेत. आणि एवढे ते चालत होते की मला काहीच जाणवत नव्हतं, परंतु मी श्री स्वामी समर्थांचा धावा मात्र मनापासून करत होतो. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र मनामध्ये देखील चालूच होता. पावले मात्र कोणत्या दिशेने चालत होती हे मला देखील माहीत नव्हतं. कारण माझं मन आणि माझी जी शरीराची पावलं होती यामध्ये खूपच अंतर पडलं होतं. असं मला वाटत होतं की माझ्या शरीरावरचं नियंत्रण आता संपलेलं आहे, असा अनुभव माझ्या मनामध्ये माझ्या डोक्यामध्ये येत होता. परंतु माझे पाय माझ्या ऐकण्यातच नव्हते. अशी परिस्थिती माझी झालेली होती. आणि त्यानंतर मला तेथून पुढे काहीही आठवलं नाही. मी श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्रामध्ये एवढा हरवून गेलो की मी माझ्या पायांचा विचारच केला नाही. आणि ज्यावेळेस मी सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर ज्यावेळेस मला संपूर्ण माझं शरीर जाग्यावर आहे हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं, त्यावेळेस मला असं वाटलं की मी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात आहे, अशा पद्धतीचा मला अनुभव आला. आणि त्यावेळेस माझे पावलं ही मला आपोआप श्री स्वामी समर्थांच्या मंदिराकडे मी म्हणजे रात्रीच्या 1:30 वाजल्यापासून जे सकाळच्या त्या स्वामींच्या आरतीला मी तेथे पोहोचलो, म्हणजे मी तिथे पोहोचलो आणि आरती चालू झाली. अशा पद्धतीने माझी पावलं हे अक्कलकोट पर्यंत म्हणजे सोलापूरच्या त्या रोड पासून ते अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापर्यंत ही रात्री 1:30 वाजल्यापासून ते सकाळपर्यंत नुसती चालतच श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापर्यंत मला घेऊन आली. अशा पद्धतीने मला श्री स्वामी समर्थांनीच फक्त आणि फक्त त्यांनीच माझा जीव वाचवला. माझ्या आयुष्यामध्ये हा जीव घेणा जो माझ्यावर प्रसंग आलेला होता तो फक्त स्वामींनीच तारला. आणि ज्यावेळेस मी स्वतःला श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस मी स्वतःला पाहिलं त्यावेळेस मी देखील आश्चर्यचकित झालो की मी इथपर्यंत कसं काय आलो. ज्यावेळेस मी माझी पावलं चालत होती तिथपर्यंतच मला माहीत होतं, परंतु माझी पावलं कुठे घेऊन चालली आहेत हे मला अजिबात सुद्धा माहीत नव्हतं. म्हणजे तिथून रात्रीच्या 1:30 वाजल्यापासून ते सकाळपर्यंत म्हणजे मी कमीत कमी 4 तास कंप्लीट 4 ते 5 तास मी कंप्लीट सोलापूर ते अक्कलकोट हा पावलाने चालून रस्ता पार करून मी अक्कलकोटमध्ये असणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये पोहोचलो होतो. आणि त्यावेळेसच माझ्या मनामध्ये आलं की श्री स्वामी समर्थांनी मला वाचवलं आणि श्री स्वामी समर्थांनीच मला माझ्या पावलांना ही दिशा दाखवली आणि मला ते इथपर्यंत घेऊन आले. मनामध्ये श्री स्वामी समर्थ होते, परंतु स्वामींच्या नामस्मरणामध्ये तारक मंत्रामध्ये एवढं हरवून गेलो आणि घाबरल्यामुळे शरीरावर असलेलं पूर्ण नियंत्रण संपलं होतं आणि स्वामींनी इथपर्यंत आणलं. आणि त्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींचं चांगल्या पद्धतीने दर्शन झाल्यानंतर मी पुन्हा पुण्याला रवाना झालो.
मी नंतर पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्यानंतर मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी माझ्या आजोबांना संपूर्ण प्रकार जो घडलेला होता माझ्याबरोबर, तो माझ्या आजोबांना, माझ्या आई-वडिलांना सर्वांना सांगितलं. त्यावेळेस माझे आजोबा म्हणाले, की "स्वामींनीच तुला वाचवलं. तू स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र सतत करत असतोस ना, त्यामुळे स्वामी हे सदैव तुझ्याबरोबर राहिले आणि त्यांनीच तुला एवढ्या मोठ्या तुझ्या जीवघेण्या संकटातून तुला स्वामींनी अलगद बाहेर काढलं आणि जसं तारक मंत्र आणि त्या तारक मंत्रामुळेच तुझं रक्षण झालं." ज्यावेळेस आपण एखादी देवाची भक्ती करतो, देवाचे एखाद्या मंत्राचा जप करतो, तर तो जप तुमच्या शरीराच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण करत असतो. त्यामुळे आजोबांनी सांगितलं, की त्या सुरक्षा कवचामुळेच तुझं रक्षण झालं. आणि त्यानंतर माझं आजोबांशी बोलणं झालं आणि नंतर मी जॉबला कामावर निघून गेलो. कामावरती गेल्यानंतर मला असं समजलं, की जे माझे तिन्ही सहकारी होते, त्या तिन्ही सहकाऱ्यांचा गंभीर ॲक्सिडेंट झाला आणि तिघेही जागीच मृत्यू पावले. आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण झाले, की ते आलेले आजोबा कोण होते? त्या आजोबांची गाडी, ते आजोबा त्या माझ्या तिन्ही सहकाऱ्यांना घेऊन गेले. त्यावेळेस मनामध्ये नेमका प्रश्न हा जो होता, तो माझ्या प्रश्नांची उत्तरे मला आपोआपच मिळू लागली. कारण तो 12चा सुमार होता. त्या आजोबांचं वागणं मला थोडंसं विचित्र वाटलं होतं. त्यांचा चेहरा, त्यांचं बोलणं, त्यांचं एकमेकांकडे पाहणं हे नॉर्मल वाटलं नव्हतं. म्हणजे ती जागा जी शापित होती, तीच ती जागा जी शापित असल्यामुळे तेथीलच तो एक छलवा होता, जो तो आमच्या आयुष्यामध्ये आला आणि त्या त्या तिघांना त्या काळाच्या ओघामध्ये ओढून घेऊन गेला आणि मीच वाचलो. कारण मला माझ्या भोवती श्री स्वामी समर्थांचं एक सुरक्षा कवच होतं आणि त्यामुळेच मला माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा आयुष्य जगण्याची संधी मिळाली. आणि माझे तिघेही सहकार्य ज्यावेळेस मला समजलं, की त्यांचा भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, त्यावेळेस मात्र मला खूप दुःख झालं. मी दिवसभर खूप रडलो. त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी माझ्या आई-वडिलांना, माझ्या आजोबांना माझ्याबरोबर घडलेला आणि माझ्या मित्रांबरोबर घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. आणि त्यानंतर आजोबांनी सांगितलं, की कदाचित ते तिन्ही तुझे सहकार्य कोणत्याही देवाची भक्ती करत नसतील. त्यामुळेच त्यांना त्या अशा झपाट्यामध्ये ते सापडले आणि त्यांचे आयुष्य तेथेच संपून गेले. कधीही कोणत्याही देवाची भक्ती केलेली वाया जात नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, हाच माझा अनुभव होता. माझ्या आयुष्यामध्ये हा जीवघेणा अनुभव. नक्कीच तुमच्या देखील मनामध्ये असा विचार आला असेल, की खरोखरच माझ्या आयुष्यामध्ये खूपच वाईट प्रसंग आला होता. श्री स्वामी समर्थांनीच तारलं. त्यामुळे मी श्री स्वामी समर्थांचा मनापासून आभारी आहे आणि मी आयुष्यभर श्री स्वामी समर्थांची भक्ती कधीही सोडणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणत्याही देवाची ज्यावेळेस तुम्ही भक्ती करता, त्यावेळेस तो सुरक्षा कवच हा तुमच्या भोवती निर्माण होत असतो. त्यामुळे तुम्ही कधीही कोणत्याही देवाची भक्ती करा. मी श्री स्वामी समर्थांची भक्ती करते, म्हणून मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, की तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करा. अजिबात नाही. ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे, त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे. त्या देवाचा मंत्र जप तुम्ही करायचा आहे. परंतु देवाची भक्ती ही मात्र नक्कीच करायची आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही देवाचा धावा करत असता, देवाच्या एखाद्या मंत्राचा तुम्ही जप करता, त्यावेळेस त्या देवाचं दायित्व तुमच्यावर असतं. त्या देवाने तुमचं रक्षण करायचं असतं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, परंतु भक्ती निशंक मनाने करा, निस्वार्थ भावनेने करा. कधीही कोणत्याही विषय ज्यावेळेस तुम्ही भक्ती करता, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येऊ देऊ नका. मनुष्य जीवन आहे, त्यामुळे आयुष्यामध्ये दुःख, संकटे, अडचणी ही येतच असतात. परंतु त्या अडचणींमध्ये, त्या दुःखामध्ये, त्या संकटामध्ये ज्यावेळेस तुमची ईश्वराची भक्ती असते, त्यावेळेस त्या संकटातून तारून नेण्याचं काम हे ईश्वराची भक्ती करत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये कष्ट तर सर्वांनाच करायचं आहे. कारण आयुष्यामध्ये कष्ट हे एक काळ्या दगडावरची रेष आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळेसच तुम्हाला यश हे नक्कीच मिळत असतं. परंतु प्रयत्न करणे हे सर्वात अगोदर गरजेचे आहे. त्यामुळे ईश्वराची साथ आणि प्रयत्नाची साथ ज्यावेळेस असेल, तर त्यावेळेस तुम्ही आयुष्यामध्ये सतत यशस्वी होत राहता. सुरुवातीला काही अडचणी येतील, काही दुःख येतील, काही संकटे येतील, परंतु घाबरायचं नाही, डगमगायचं नाही. आपण जो ध्येय ठेवलेला आहे, त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करायचा असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा.
हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या बरोबर शेअर करा, कारण तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्कीच शिकायला भेटेल. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.